मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज सकाळ सकाळी आता 11 वाजले आणि आम्ही आलो आहे समर्थ विद्या मंदिरला. आज सर बांधणार आहे म्हणजे आज हे काय सुपरविजन आहे. तर मावशी मला म्हणली की मावशी मॅडम आहे ती म्हणली ये, त्यासाठी आज आलो आहे सुपरविजनसाठी. थोड्याने तुम्हाला वर्गात गेल्यावर दाखवतो. मुलं वगैरे बसलेले असतात. फायनली आता सुपरविजन चालू झालं आहे. पेपर वाटले त्यांना, पेपर सोडून राहिले जातात. तर 12 वाजता टाईम आहे, 12 वाजता पेपर वाटायचे होते. पेपर वाटले जाणार आता 1:30 वाजता पेपर संपणार आहे. 5 मिनिट बाकी आहेत. कोणाकोणाच पेपर झाला आहे त्यांनी हातवर करा. हां ते एवढ्या जणांचे पेपर झाले. फक्त एक आणि इकडचे 2 जण राहिले पेपर लिहायचे. 1 वाजून 2 ते 2:30 मिनिट आम्ही आलो आहे. 1:30 ते 2:30 ब्रेक आहे, पण आम्हाला 15 मिनिटात जायचं. त्यामुळे पराठा खायला तयारी निघायचं आहे. सगळं बॅग भरून तयारी घेऊन निघायचं. तर पेपर वगैरे सुटला आता. मम्मी मी होतो पेपरला, मम्मी पण होती सुपरवायझर मॅडम म्हणून. तर आता आम्ही आलो आहे मामाकडे चाललो आहे. मामाला उद्या जायचं आहे नाशिकला टाके काढण्यासाठी. मामा म्हणलं ये. हा ना भाऊ, कधी आला? आत्ताच. म्हणते परीक्षा झाली हो. बाय. पुढं उद्या हा जायचं. नाही मला नाही जमणार. मी चालले तुझ्या आहे 6:30 मुक्काम ना. मुक्काम आला. हा तुम्ही मुक्काम मुक्काम आले बरं ते आता हा रात्री आले ना. 4:30 वाजता जेवण. राईड आहे का? एक राईड मी न्यायला काय नाही, माझ्याकडे मोबाईल न्यायला असता, पण एक राईड 83,000ची एक राईड पडली असती. मोबाईल गेला असता राईडमध्ये. अरे हे म्हणतो ते राईड खेळलो ना आम्ही वॉटर पार्कच्या, ते त्यात मोबाईल कमी घेऊन गेला. तुम्ही हे नाही केलं का? केलं ना, पण तिथं कुठं पाण्यात मोबाईल घेऊन जातो. शूट केलं का नाही? शूट नाही केलं काय. राईडचं काही नाही केलं. ते झाले आपलं जायचे. आणि आज ते तुमच्या विद्यार्थ्यांना म्हणलं की जे पोर होते ना सुपरविजनला, त्या पोरांना सांगितलं की मी माझं युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. आता तिथे जवळपास 17 विद्यार्थी होते. पोरं छोटा नाही तिसरी. तर त्यांना सांगितलं ना की मला फॉलो करा, सबस्क्राईब करा म्हणून नाही का चॅनलला. नाही काहीच त्याला बरं का. ऐक, सबस्क्राईब करा. आता बघू, आता आपले फॉलोअर्स सबस्क्रायबर यूट्यूबला 85 आहेत. तर बघू आता संध्याकाळपर्यंत किंवा 2-3 दिवसात वाढते. त्यांना सांगितलं ओमकार ब्लॉग्स म्हणून चॅनल सांगितलं ना चॅनल. त्यांना विचारलं पण एकदा नंतर 20 मिनिटांनी चॅनलचं नाव काय लक्षात नाही. ते काय म्हणले हाय लक्ष द्या ओमकार ब्लॉग्स म्हणून त्यांनी स्वतः सांगितलं. टाक कोण पिणार एवढं टाक. कोण पिणार का? पण आता हे नाहीये, सीझन नाहीये त्या. आता सीझन नाही परत नाही का? अरे अरे तू माझी हिंगल घेतो काय? काय बाय. 5:30 वाजले. आता मला परत एक शिर्डी बायपास जायचं एक काम मागण्यासाठी. मी एकटा जाणार आहे आणि आता परत गावात मित्रांकडे जाऊन येणार आहे. मग आपण मॅप लावून इथपर्यंत आलो. या कमानीच्या आतमध्ये आपल्याला जायचं आहे. कस्टमरला फोन केला होता, ते म्हणले की 5 मिनटात येतो आहे मी, थांबा मांडीतच. काय आपल्याकडं वाट बघितल्याशिवाय दुसरा पर्याय नाही काही. आता वाजलेच 6:46 झाले, 6:45. मित्रांनो आता आपण ती साईड बघितली. त्या मार्गावर आपण फक्त सांगितलं की एवढा खर्च येईल म्हणून. थोड्या वेळ कळवतो म्हणजे सकाळपर्यंत कळवतो म्हणजे म्हणजे काम एका दिवसात झालं पाहिजे. काय ठीक आहे होण्यासारखं आहे काय. आम्ही चालू आता फुल अंधार झाला आहे त्यांना. 7:30 वाजून गेले आता. MIDC रोड आहे. EST बघा कशी तिरकी वाटते चालताना. आतापर्यंत दुसरी तिसरी EST बघायची वेळ. इतकं चालताना इतक्या तिरक्या चालतात ना दुकानमध्ये. बघू आता चालताना तिरकी झालं. काय मित्रांनो आताच घरी आलो. मम्मीचं फोन आता रस्त्यात
दूध घेऊन ये. मग दूध घेऊन आलो. पुन्हा बाहेर आहे ना, आज पौर्णिमा आहे. तर तुम्हाला चंद्र दाखवतो आज. मित्रांनो, आता मग दूध आणलं होतं. दूध सोडू द्या. मला आहे ना दूध प्यायचं आहे. मम्मी म्हणून मी मग पितो. कापायला कात्री नाही घ्या. कात्री अवयवी नसल्यामुळे आता चाकूचा उपयोग करतो. ओके. आता वाचला थोडंसं. आता काम झालं. बोलणे व्हावं एवढं दूध आहे. तर आज लिटर आणलं होतं. आता थोडंसं ग्लासमध्ये होतं डिपायला. मागाशी आणलं होतं पिशवीतला. एवढा ग्लास आहे. तर पिऊन घेऊ. खूप भरला चेक करू. आत्ताच बोरचं पाणी सोडलं जावं कामाला. हा मित्रांनो, जेवायला बसलोय. जेवण आता होत आले. जसं मटकीची भाजी, खुरडई, भाजा, पोळी, लिंबू. मटकीची भाजी एकच नंबर झाली. मग एकच नंबर मटकीची भाजी. तू रात्री कधी गेला ना बाई? तू कधी असेल कोणत्या हालत मध्ये असेल तू विचार. उतरायला शाकायचं काम चालू आहे. हा. पाय घे चौकशी अशा करणार पाय घे पाय. माणूस समोरचा येडा होतो. हा. आम्हाला तर आज खूप जमलंय. मित्रांनो, भेटू आज पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.